हॅलो अहिल्या, काय झालं? अडॉप्शनचे ओरिजिनल डॉक्युमेंट मिळाले का? काही अडचण नाही ना? अहो काय झालंय ते बोला ना. तू बोलायचं थांबलीस तर मी बोलेन ना. फोन घेतल्यापासून तू एकटीच बोलतीयस, मी काय बोलणार आणि कसं? बरं ठीक आहे, काय झालंय ते बोला. नाही, आज तरी काही झालेलं नाहीये, म्हणजे निदान आज तरी काही झालेलं नाहीये. मी अनाथालयामध्ये गेलो होतो, पण तोपर्यंत त्यांचं ऑफिस बंद झालं होतं. त्यानंतर मग सरकारी कार्यालयात जाईपर्यंत मला उशीर झाला. मग आता काय करायचं? निदान उद्या तरी वेळेवर जा. हा बोल अजित, पोचलास रमावतीला? इकडेच बोंबलत फिरतोयस? तुम्ही सांगितल्यासारखं मी वामन केलेदारच्या मागामागावर राहून मी आता रमावतीत येऊन पोचलो. काय केलंस रमावतीला जाऊन? साहेब, मी वामन केलेदारांच्या मागावरच आहे. काल संध्याकाळी ते आल्या आल्या त्या अनाथ आश्रमात गेले. कारण तो नरसिंह केलेदार कितीही धूर्त आणि चालाक असला तरी हे गुण त्याच्या ह्या भावात आलेले नाही करू शकत नाही. हॅलो, कोण? तू काय? तू इथे येतेस? नाही, पण माझं काय म्हणणं आहे, इथली परिस्थिती सध्या बरी. ठीक आहे, ये मग बघू. साहेब, कोण अमृताताई येत आहेत का? नाही वाखणीस, पुढच्या आठवड्यात ती दिल्लीवरून येते. कोण? नीता. काय झालं साहेब? मला ह्या अशा ठिकाणी का बोलवलंय तुम्ही? काही नवीन कळलंय का? बाई, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुमचं मूल परत मिळण्याची शक्यता आहे. काय सांगताय काय साहेब? खरं सांगताय तुम्ही? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी तुमचा हितचिंतक आहे. मूल दत्तक घेण्यासाठी जी ओरिजिनल कागदपत्र लागतात ती त्याच्याकडे नाहीये. हा घ्या पेपर, वाचा. आजचा पेपर वाचून तुम्हाला खूप आनंद होईल. घ्या वाचा. तुमची जानकी किल्लेदार तिच्या प्रयत्नात यशस्वी झाली. तिच्या सबिताताईंची बातमी फोटोसहित आली. वाचा पेपर. जे काही टोमणे मारायचे ते तुझ्या नवऱ्याला जाऊन मार, मला नाही. ती बाई आपल्या हाती लागल्यामुळे आपल्याला जॅकपॉटच लागलाय. हा? नाही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सगळं होईल. नाही, ती बाई नरसिंह किल्लेदाराच्या हाती नाही लागणार. अहो, कालच तिची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा होती. इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर तिने नरसिंह किल्लेदार आणि कुटुंबियांचे पूर्ण वाभाडे काढले. हा? नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आपण तिच्या पाठीशी आहोत, हे शेवटपर्यंत गुप्तच राहील. ओके दादा, बाय. या आली तुमची महाराणी. जिचा एवढा पुळका होता ती शेवटी गेलीच ना मीडियाच्या दारात. काय ग, ही आयडिया पण तूच दिली होतीस का? नाही, कारण तुला समाजसेवा करण्याची खूप हौस आहे ना, म्हणून विचार. अहिल्याताई, मी तुमच्याशी नाही आत्याबाईंशी बोलायला आली. का? पत्रकारांशी बोलून पोट नाही भरलेलं? कशाला घेतलीस त्या बाईला घरात? आज पेपरमध्ये नरसिंहाचं नाव आलंय छापून, तुझं नाही. आत्याबाई, सगळ्यांना संकटात टाकायची ह्याची जुनी सवय. सगळं करायचं पण स्वतः मात्र नामानिराळ राहायचं. इतकी वर्ष आम्हाला मूल नव्हतं तेव्हाही बोलायची, आणि आता मूल आहे तर हिच्याने आमचं सुख बघवत नाही. आत्याबाई, आम्ही असं काय केलंय? ही आमच्या वाईटावर टपलीये. जाऊ दे ना अहिल्या, ज्या दगडात देवच नाहीये त्याच्या समोर नारळ फोडला काय किंवा डोकं फोडलं काय, काही फरक पडत नाही. कुठेच पत्ता नाहीये तिचा, आणि रमावतीमध्ये पण गोंधळ चाललाय. बाई गेली कुठे? गायब कशी झाली? मागल्या वेळी त्या जोशीबाई गायब झाल्या होत्या. सगळ्या मागे तो विक्रांतच आहे कदाचित. साहेब, शक्यता नाकारता येत नाही. विक्रांतला आता मी सोडणार नाही. त्याच्या घरादारासकट नाही त्याला संपवला ना तर बघाच. साहेब, आता ते महत्वाचं नाहीये. या सगळ्या मागे विक्रांतच आहे एवढं नक्की.